रामराम मंडळी, खानदेशच्या पारंपरिक चवीला थोडंसं नवीन रूप देत आज मी बनवला आहे हा खास ज्वारी आणि गव्हाच्या भाजणीचा मोदक। नेहमीच्या तांदळाच्या उकडीपेक्षा हा थोडा वेगळा आहे, पण याची जी चव आहे ती उकडीच्या मोदकापेक्षाही खास आणि आपल्या पारंपरिक चवीला उजाळा देत असणारी आहे। आणि म्हणून ही आजची जी रेसिपी आहे ती फक्त माझ्या मेंबरसाठी आहे। चला तर मग आज हा खास जो मोदक आहे तो नेमका कसा बनवायचा ते पाहू। त्यासाठी सर्वात आधी आपण सारण बनवूया। सारण बनवण्यासाठी इथे मला 2 चमचे तूप लागणार आहे। साजूक तुपाचा इथे वापर करायचा आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तूप आपल्याला गरम करायला घ्यायचं आहे। त्यानंतर खवलेला नारळ आपल्याला लागणार आहे, बारीक छान खवून घ्यायचा आहे। फ्रेश नारळ इथे वापरायचा आहे, त्याला खवून घ्यायचा आहे म्हणजे किसून घ्यायचा आहे। 3 कप इथे आपल्याला नारळ वापरायचा आहे। आता हे जे नारळाचं जे मिश्रण आहे हे आपल्याला मंद आचेवरती 5 ते 7 मिनिट छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे। याचा कलर बदलता मुळीच कामा नये, हलकंसं याचं जे मॉइश्चर आहे हे कमी झालं पाहिजे, जेणेकरून गुळाला अति पाणी सुटणार नाही। आता हे सारण बनवताना आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1.5 कप खिसलेला गूळ आणि याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता सारण जे आहे ह्या सारणामध्ये तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची आहे की अति तुम्हाला पातळ हे सारण ठेवायचं नाही आहे, कारण जर पातळ सारण जर तुम्ही ठेवलं तर मोदकामधून गुळाचं पाणी बाहेर येण्याची शक्यता असते, त्यामुळे मोदक फुटण्याची सुद्धा शक्यता असते। म्हणून सारण जे आहे ते अति पातळ नको असायला पाहिजे, म्हणून छान प्रकारे तुम्हाला याला शिजवून घ्यायचं आहे। आता हे शिजवण्यासाठी तुम्हाला आधी मी सांगितल्याप्रमाणे जे खोबरं आहे त्या खोबऱ्याला तुम्हाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि जे सारण आहे त्याला पाणी सुटणार नाही। आता तुम्ही बघू शकता गूळ हलकासा वितळत चालला आहे आणि आपल्याला हे जे सारण आहे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे जे सारण आहे हे हलवायचं आहे। दुसरी गोष्ट, मुळीच गॅस जो आहे तो आपल्याला हाय पॉवरवरती करायचा नाही आहे, मंद आचेवरच आपल्याला ही जी सगळी प्रोसेस आहे ती फॉलो करायची। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि हे जे सारण आहे आता आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे तुम्हाला हलकंसं पातळ दिसेल, परंतु याला आपल्याला थंड झाल्यानंतर यूज करायचं आहे। पूर्ण सारण थंड झाल्यावरच आपल्याला मोदकामध्ये हे यूज करायचं आहे। थंड झाल्यावरती हे आपोआपच थोडं घट्ट हे बांधून येईल। आता तुम्ही बघू शकता हे हलकंसं तुम्हाला पातळ वाटतं आहे, पण थंड झाल्यानंतर यातला जो गूळ आहे थंड झाला की सारण जे आहे ते घट्ट होईल। आता याला थंड करायला ठेवल्यानंतर आपण भाजणी करून घेऊया। आता भाजणी करण्यासाठी इथे आपल्याला काय करायचं आहे, ही जी भाजणी आहे परफेक्ट कशी बनणार त्यासाठी काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करायची आहे। ते म्हणजे इथे तुम्हाला घ्यायची आहे 1.5 कप ज्वारी। एक कढईमध्ये 1.5 कप ज्वारी मी टाकलेली आहे। तुम्ही सारख्या प्रमाणामध्ये घेऊ शकता। जर तुम्हाला 2 कप ज्वारी घ्यायची आहे, मोदक जास्त बनवायचे तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता। 1.5 कप इथे मी ज्वारी वापरते आणि मंद आचेवरती आपल्याला ही जी ज्वारी आहे ही भाजून घ्यायची आहे। इथे मी दादर ज्वारीचा वापर केलेला आहे। दादर ज्वारीमुळे जे मोदक आहे ते परफेक्ट आणि मऊ बनतात। किमान 5 मिनिट ज्वारी भाजल्यानंतर मी ती थंड करण्यासाठी एका परातात ओतलेली आहे। त्यानंतर 1.5 कप ज्वारी आणि 1.5 कप गहूसुद्धा मला भाजून घ्यायचे आहे आणि हे गहूसुद्धा आपल्याला खरपूस भाजायचे आहे। मुळीच आपल्याला याला लाल करायचे नाही आहे, हलकंसं आपल्याला मंद आचेवरती 7 ते 8 मिनिट आपल्याला या दोन्हीही ज्वारी आणि गव्हाला भाजून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला याला गिरणीतून हलकंसं रवाळ दळून आणायचं आहे। तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की रवाळ दळून आणायचं आहे, अति बारीक केल्याने मोदक जो आहे तो चिकट होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला रवाळ दळायचा आहे। त्यानंतर पिठी दळून आणल्यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे, तिच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे। अर्ध्या कप पाण्यामध्ये चिमूटभर मीठ मी घालते आहे। त्यानंतर आपल्याला 3/4 कप याच्यामध्ये खिसलेला गूळ घालायचा आहे। आता गुळाला आपल्याला काय करायचं आहे, छान प्रकारे वितळून घ्यायचं आहे। पूर्ण गुळाचं पाणी होईस्तोवर आपल्याला त्याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपली मंदच राहणार आहे। गूळ वितळल्यानंतर आपल्याला साधारणतः एकच उकळी आपल्याला घ्यायची आहे। जर तुम्ही खूप जास्त उकळी केली तर जे मिश्रण आहे म्हणजे आपली जी आपण उकड काढणार आहोत ती घट्ट होईल। आता त्यानंतर 1 कपामध्ये मी इथे भाजणी घेतलेली आहे आणि एका हाताने लाटण्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही चमच्याने हलवत असाल तरी चालेल, आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उकळ काढून घ्यायची आहे। आता यामध्ये तुम्हाला आणखी थोडं पीठ आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे, तर इथे मी पूर्ण 1.25 कप पीठ हिच्यामध्ये घातलेलं आहे। आता या अर्ध्या कपाला 1.25 कप हे पीठ पुरेसं आहे आणि ही उकळ काढत असताना तुम्हाला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ हे एकाच वेळेला न टाकताना हळूहळू टाकायचं आहे आणि ही जी उकळ आहे ही तुम्हाला 10 मिनिटं छान प्रकारे झाकून ठेवायची आहे। 10 मिनिटं झाकल्यानंतर ही जी उकळ आहे हलकी कोमट
असतानाच तुम्हाला हिला छान तूप लावून मळून घ्यायचं आहे. थोडंसं या उकडवरती आपल्याला काय करायचं आहे, तूप घ्यायचं आहे आणि मळून घ्यायची आहे. उकड काढताना मग तुम्हाला किती गोष्टी लक्षात घ्यायची आहे, ते म्हणजे सर्वात आधी की गूळ वितळल्यानंतर एकच उकळी तुम्हाला आल्यानंतर त्यामध्ये पीठ घालायचं आहे. त्यानंतर पीठ घालताना एकाच वेळेला पीठ मुळीच घालायचं नाही, जेणेकरून गुठळ्या होण्याची शक्यता असते. म्हणून पीठ हे हळूहळूच उकडमध्ये सोडायचं. आता त्यानंतर पीठ मळताना सुद्धा आपल्याला हे खूप चांगल्या पद्धतीने चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून मोदक बनवत असताना तो मोदक फाटणार नाही आणि त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या अगदीच छान बनतील. आता बहुतेक लोक उकडीचे मोदक करत असताना उकड कोणतीही असो पण पीठ मळणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे पीठ जे आहे हे आपल्याला छान सॉफ्ट आणि लवचिक होईपर्यंत त्याला छान प्रकारे मळायचं आहे, जेणेकरून आपले जे मोदक आहे ते छान होतील. आता पीठ छान प्रकारे मळलं गेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 2 असे प्लॅस्टिकचे कागद घ्यायचे आहे. तुमच्याकडे सिलिकॉन मॅट असेल तरीसुद्धा चालेल. त्याला आपल्याला हलकंसं तूप लावून घ्यायचं आहे. अतिशय सोपं आणि सरळ पद्धतीने मी तुम्हाला सांगते आहे, ज्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही मोदक केले तरीही परफेक्ट होतील. कळ्या तुमच्या प्रॅक्टिसमुळेच तुमच्या ज्या कळ्या आहेत त्या कळ्या छान प्रकारे निखरून येतील. पण सुरुवातीला तुम्ही या पद्धतीने केले तरीसुद्धा तुमचे जे मोदक आहे ते छान बनतील. आता एक गोळा आहे त्याला मी छान प्रकारे एक मस्त गोळा बनवून घेतलेला आहे. त्याच्यावर दुसरा कागद ठेवून आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. खूप बारीक आपल्याला लाटायचं नाही आहे किंवा खूप जाड आपल्याला लाटायचं नाही आहे. मीडियम साईजमध्ये लाटायचं. अगदी पोळीसारखं सुद्धा बारीक करायचं नाही आहे किंवा अगदी भाकरीसारखं सुद्धा आपल्याला जाड करायचं नाही आहे. त्याच्यामधली जी लेयर असते त्याप्रमाणे आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून मोदक वाफवल्यानंतर तो आपल्याला अगदीच भाजणीच्या पिठासारखा लागणार नाही. आता तुम्ही बघू शकता याची जी जाडी आहे याची जी जाडी आहे किती छान आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याच्या अशा पद्धतीने एक बोट जे आहे ते खालच्या 2 बोटांमध्ये घेऊन आपल्याला याच्या कड्या बांधून घ्यायच्या आणि या मोदकाच्या कड्यासुद्धा खूप छान बांधल्या जातात. ही जी उकड आहे आपली परफेक्ट झाली आहे, त्यामुळे काय होतं आहे की या ज्या कड्या आहेत छान प्रकारे बांधल्या जातात आणि अशा पद्धतीने या ज्या कड्या आहेत सगळ्या बनवून घ्यायची आहे. आता या कड्या बनवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली एकही कडी जी आहे ती फाटलेली नाही आहे किंवा तुटलेली नाही आहे. आता मोदकाचा जो शेप आहे तो घेण्यासाठी याच्यात आपल्याला मिश्रण भरायचं आहे, सारण भरायचं आहे. तर साधारणतः 1 टेबलस्पून किंवा 1.5 टेबलस्पून तुम्ही याच्यामध्ये सारण भरू शकता. आता ह्या ज्या कड्या आहे ना ह्या अशा एका साईडने आपण मिऱ्या जशा घेतो तशा पद्धतीने आपल्याला याला एका साईडला पॅक करायचं आहे आणि हलकंसं एकाच ठिकाणी आपल्याला याला काही गोल फिरवायची गरज नाही आहे. सरळ आपल्याला काय करायचं आहे, याला सर्व बाजूला पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला जो मोदक आहे तो तयार होईल. सोपी पद्धत आहे अगदी. पहिले 2 किंवा 3 मोदक जे आहे ते जर तुम्ही केले तर तुमची प्रॅक्टिस नक्कीच होणार आणि अशा पद्धतीच्या कड्या तुमच्या सुरुवातीला राहतील. पण तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या ज्या कड्या आहे मोदकाच्या त्या अतिशय हुबेहूब आणि सुरेख देखण्या राहतील. नवशिक्यांसाठी असा मोदक हा परफेक्ट आहे. त्यानंतर पुन्हा मी एक मोदक जो आहे तुम्हाला करून दाखवते आहे. आता तुम्ही ह्या मोदकाच्या कड्या बघू शकता. ह्या मोदकाच्या कड्या मी थोड्या बारीक घेतलेल्या आहे, जेणेकरून मोदक दिसायला थोडा आकर्षक दिसतो. आता ही जी उकड आहे ही थोडी आपण जाडसर तळून आणल्यामुळे याच्या ज्या कड्या आहे ह्या अतिशय सुबक तुम्हाला दिसणार नाही, पण या चवीला अतिशय भन्नाट राहणार आहे. आणि यावर्षी गणपती बाप्पाला या पद्धतीचे मोदक तुम्ही द्या, कारण ही खानदेशची पारंपरिक चव आहे आणि ही चव बाप्पांना नक्कीच आवडेल. तर तुम्ही बघू शकता किती छान हे मोदकांच्या कड्या झालेल्या आहे. आता अशा पद्धतीने मी सगळे जे मोदक आहे ते बनवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता मोदक किती सुबक झालेले आहेत आणि अतिशय सुंदर असे मोदक दिसत आहेत. आता हे जे मोदक आहे आपल्याला काय करायचं आहे, याला वाफवून घ्यायचं आहे. तर वाफवण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. तिच्यामध्ये साधारणतः 1 कप पाणी मी टाकलेलं आहे. त्यावर मी इथे अशी एक बांबूची प्लेट ठेवते. तुमच्याकडे स्टीलची जाळी असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. त्यानंतर त्यावर छान केळीचं पान ठेवायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिट याला छान वाफ येऊ द्यायची. वाफ आल्यानंतर आपण जे मोदक बनवलेले आहे ते डायरेक्टच ह्या केळीच्या पानावरती आपल्याला प्लेस करायची आहे. हे मोदक वाफवताना पाण्याला आधी उकळी येऊ द्यायची आहे आणि मगच मोदक वाफवायला ठेवायचे आहे. आता मोदक वाफवत असताना आपल्याला खूप वेळ वाफवायचे नाही आहे. आपल्याला फक्त 12 ते 15 मिनिटच याला वाफवायचे आहे, जेणेकरून ते चिकट होणार नाहीत. मोदक जास्त वेळ जर तुम्ही वाफवले तर ती उकड जी आहे ती कडक किंवा मग चिकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोदक हव्या तेवढ्या वेळेत म्हणजे 12 ते 15 मिनिटामध्येच आपल्याला वाफवायचे आहे. तर छान प्रकारे 12 मिनिट वाफवल्यानंतर हे जे मोदक आहे ते आपले छान वाफवून झालेले आहे. तुम्ही बघू शकता याचा जो रंग आहे तो हलकासा डार्क झालेला आहे आणि आपल्याला छान प्रकारे याला गरम गरम सर्व करायचं आहे.
आता हे होते गहू आणि ज्वारीच्या भाजणीपासून बनवलेले उकडीचे मोदक, जे फार वेगळे आहे, जे खानदेशच्या पारंपरिक रेसिपीला उजाळा देणारे आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? ही माझ्या मेंबर्ससाठी होती आणि मेंबर्स लोकांनी ही जी रेसिपी आहे ती नक्की करून पहा. तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीच्या ज्या रेसिपीज आहेत त्या जर तुम्हाला हव्या असतील तर माझ्यासोबत जोडून राहा. आणि हा जो मोदक आहे यावर्षी बाप्पासाठी तुम्ही नक्कीच बनवून पहा. गरम गरम जो मोदक आहे तो तुपासोबत खायला अगदीच भन्नाट लागतो. आणि हे जे सारण आहे या सारण आणि या आवरणाच्या गोडचट चवीमुळे हा जो मोदक आहे हा आउटस्टँडिंग आहे. त्यामुळे ही जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा. आणि यावर्षी बाप्पाला तांदळाच्या उकडीचा मोदक न देताना घरगुती साहित्यांमध्ये बनणारा आपला हा गहू आणि ज्वारीच्या उकडीच्या पिठाचा जो मोदक आहे तो तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि भेटूया नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जुळून राहा माझ्यासोबत, करुणास किचनसोबत.